नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5वे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणात आपण अभ्यासणार आहोत. साधारणतः सामाजिक सुधारणा कशा पद्धतीने झाल्या, धार्मिक सुधारणा धर्मामधील सुधारणा कशा पद्धतीने झाल्या, या सर्व गोष्टी आपण या प्रकरणात पाहणार आहोत. साधारणतः समाजसुधारकांनी केलेली सामाजिक धार्मिक प्रबोधन चळवळ असेल. प्रबोधन म्हणजे नवीन विचारांची चळवळ असेल. आणि या सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी कारणीभूत सर्वात महत्त्वाचा घटक जर कोणता ठरला असेल तर तो घटक होता ब्रिटिशांचे भारतातील आगमन. ब्रिटिशांचे असेल, युरोपियन लोकांचे असेल. ब्रिटिशांचाच जास्त आपण उल्लेख करणार आहोत, कारण ब्रिटिशांनी भारतात संपूर्ण वसाहतवाद स्थापन केलेला होता. इतर कंपन्यांना ते जमलं नाही. युरोपियन, फ्रेंच असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, त्यांना जमलं नाही. परंतु संपूर्ण भारतावर राज्यकारभार गाजवण्याचा किंवा अंकित ठेवण्याचा, संपूर्ण भारतावर वसाहत निर्माण करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. आणि ब्रिटिश भारतात आल्यामुळेच अशा पद्धतीची सामाजिक धार्मिक सुधारणावादी चळवळ भारतात सुरू झाली. त्याला कारण कोण होतं? ब्रिटिशांचं भारतातील आगमन. कारण ब्रिटिश आले नसते तर ही चळवळ सुरूच झाली नसती. या चळवळीला किंवा ही चळवळ सुरू होण्याला सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर ते म्हणजे भारतात ब्रिटिशांबरोबर आलेलं आधुनिक शिक्षण. आधुनिक शिक्षणामुळे हे सर्व शक्य झालं. आधुनिक शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षण. आणि इंग्रजी शिक्षणामुळे प्राचीन भारतापासून जगात आपण सर्वश्रेष्ठ आहोत ही जी भावना होती, किंवा या भावनेला चिटकून भारतीय बसले होते. ब्रिटिशांच्या इंग्रजी शिक्षणामुळे आपण भारतीय किती मागासलेलो आहोत सामाजिक दृष्टीने किंवा आधुनिकतेच्या बाबतीत, जगाच्या पाठीवर आपण किती मागासलेलो आहोत हे कधी कळालं आपल्याला? ब्रिटिशांच्या इंग्रजी शिक्षणामुळे. कारण जगाचा इतिहास असेल, त्यावेळची राजकीय सामाजिक धोरणं असतील किंवा चालीरीती असतील, या चालीरीतीला आपण चिटकून बसल्यामुळे आपण फारच मागासलेलो राहिलो होतो. परंतु इंग्रजी शिक्षणामुळे आपल्याला जगाचा इतिहास कळाला. जगाचा या कालावधीमध्ये जगातील इतर देश कुठं आहेत आणि आपण कुठं आहोत हे कळण्याला कोणती गोष्ट कारणीभूत ठरली असेल तर ब्रिटिशांनी भारतात सुरू केलेलं इंग्रजी शिक्षण असेल. आणि हे इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केलं असेल? युरोपियन लोकांनी. या प्रकरणात आपल्याला काय पाहायचं आहे? राजाराम मोहन राय असतील. वस्तुनिष्ठसाठी लक्षात ठेवायचे, आधुनिक भारताचा जनक कोणास म्हणतात? आधुनिक भारताचा निर्माता सामाजिक धार्मिक दृष्टीने. उत्तर काय असेल? राजा राममोहन राय यांचा इतिहास आपण किंवा त्यांच्या चळवळीविषयीची माहिती असेल, ब्राह्मण समाजाची स्थापना असेल, सर्वच गोष्टी असतील. सतीची चाल आपण मोबाईलवर पाहतोय चित्रामध्ये. सतीची चाल बंद करण्याला सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर राजा राममोहन राय. राजा ही त्यांना मिळालेली काय आहे? पदवी आहे. राममोहन राय हे त्यांचं नाव होतं. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. याच कालावधीमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, बंगालमधील समाजसुधारक आहेत. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुद्धा महिलांविषयी केलेली मोठी चळवळ असेल. इंग्रजी शिक्षण, मोफत मुलींना शिक्षण देण्याचं काम त्यांनी त्या कालावधीमध्ये बंगाल प्रांतामध्ये केलेलं होतं. अतिशय हुशार, बुद्धिवान असणारे समाजसुधारक असतील. विधवा पुनर्विवाहाचा कायदा करण्यास ब्रिटिशांना कोणी भाग पाडला असेल तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा, किंवा राजाराम मोहन राय असतील, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारक निर्माण झाले. या प्रकरणात आपण
अनेक समाजसुधारकांचा अभ्यास करणार आहोत। सर्वात अगोदर आपण काय पाहिलं, बंगालमधील समाजसुधारक असतील। आधुनिक भारताची चळवळ कुठं सुरू झाली? बंगाल प्रांतामध्ये। कारण सर्वात अगोदर ब्रिटिश कुठं आले होते? बंगाल प्रांतामध्ये आले होते। त्या ठिकाणी कलकत्ता असेल, कलकत्ता वखारा असेल किंवा बंगाल प्रांत असेल सुरुवातीला त्यांच्या ताब्यात, आणि त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेले इंग्रजी शिक्षण असेल। आणि त्यामुळेच बंगाल प्रांतामध्ये सर्वात जास्त समाजसुधारक निर्माण झाले आणि त्यांचंच अनुकरण करून भारतात बंगालनंतर सर्वात जास्त समाजसुधारक, सामाजिक सुधारणा करणारे नेते कुठं निर्माण झाले असतील तर आपल्या महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रातील समाजसुधारकांची माहिती आपण 5व्या प्रकरणात, चालू प्रकरणात पाहणार आहोत। त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांचं महान कार्य आपल्या सर्वांना माहीतच आहे। त्यांच्याविषयीची माहिती आपण या प्रकरणात पाहणार आहोत। मुलींचं शिक्षण असेल, दलित विरोधी धोरणं जी होती ती बंद व्हावी म्हणून केलेली चळवळ असेल, दलितांच्या हक्कासाठी सर्वात मोठी केलेली चळवळ असेल, किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य, महिलांचं शिक्षण, दलित अत्याचार बंद करणे असेल, आणि दुसरं असेल शेतकऱ्यांना न्याय देणे असेल। शेतकरी, दलित आणि स्त्रिया यांच्याविषयी केलेलं कार्य आपण या प्रकरणात पाहणार आहोत। पहिल्या स्त्री शिक्षिका असतील सावित्रीबाई फुले, यांच्याविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणात घ्यायची आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू केलेली सामाजिक चळवळ असेल, महिलांना जागृत करण्यासाठी केलेलं सर्वात मोठं कार्य असेल। कारण एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुधारते असं महात्मा ज्योतिबा फुलेंचं मत होतं, आणि त्यांनी या कालावधीमध्ये महाराष्ट्रात केलेल्या सुधारणा आपण पाहणार आहोत। त्यानंतर राघव भांडारकर असतील, भांडारकर इन्स्टिट्यूट आपल्याला पुणे या ठिकाणी असलेलं माहीत आहे। म्हणजे या कालावधीमध्ये महाराष्ट्रात विशेष करून 19व्या शतकामध्ये, 19व्या शतकाच्या सुरुवातीला बंगाल प्रांतामध्ये ही सामाजिक सुधारणा चळवळ सुरू झाली, आणि त्यानंतर सर्वात जास्त सक्रियता सामाजिक चळवळीला कुठं लाभली असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये। आधुनिक शिक्षण घेऊन अनेक समाजसुधारक, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा गोपाळ हरी देशमुख असतील, अनेक असतील, गोखले असतील, पुण्यामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणात सामाजिक चळवळ, ब्राह्मण समाजाचं अनुकरण, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, अशा अनेक संघटना निर्माण झाल्या, आणि त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेली चळवळ असेल। स्वामी दयानंद सरस्वती यांची माहिती आपण या प्रकरणात पाहणार आहोत। स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेलं महान कार्य असेल। आर्य समाजाची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं स्वामी दयानंद सरस्वती यांनी। आपण संपूर्ण माहिती प्रकरण चालू असताना पाहणारच आहोत। फक्त आपण आता काय पाहतोय, या प्रकरणात कोणाकोणाची सामाजिक चळवळ असेल, योगदान असेल, कशा पद्धतीने लाभलं आपल्याला या प्रकरणात पाहायचं आहे। त्यानंतर स्वामी विवेकानंद असतील, स्वामी विवेकानंद स्वामी परमहंस यांचे शिष्य असतील। स्वामी विवेकानंदाविषयी आपल्याला सर्व माहिती आहे। या प्रकरणात आपण तीच माहिती घेणार आहोत की शिकागो परिषद असेल किंवा हिंदू तत्त्वज्ञान जगाला माहीत करून देण्याचं काम कोणी केलं असेल। जगाच्या पाठीवर सर्वच देशांमध्ये प्राचीन हिंदू संस्कृतीचे विचार पोचवण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी त्यांनी केलेलं धार्मिक आणि सामाजिक कार्य असेल। त्यानंतर नवीन नाव आहेत आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत नसलेली ही नावं असतील। सर सय्यद अहमद खान, ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये मुस्लिम तरुणांसाठी केलेलं कार्य आपण यांचं या प्रकरणात पाहणार आहोत। सर सय्यद अहमद खान, सर ही काय पदवी आहे आपल्याला माहीत असेल। रवींद्रनाथ टागोर यांना सुद्धा ब्रिटिशांनी सर ही पदवी दिलेली होती। राव बहादूर असतील, ह्या पदव्या होत्या ब्रिटिशांच्या मानाच्या, तशी सर ही सर्वात मानाची सर्वोच्च पदवी होती। सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम तरुणांसाठी शिक्षणासाठी विशेष करून शिक्षणाशिवाय समाज सुधारणा नाही त्यांनी ओळखून अँग्लो मूव्हमेंट चळवळ त्यांनी सुरू केली। अँग्लो मोमेडन चळवळ
सुरू केली आणि यातूनच त्यांनी आताचं असलेलं अलीगढ मुस्लिम विद्यापीठ असेल, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली असेल तर सर सय्यद अहमद खान यांच्याविषयीची माहिती आपण या प्रकरणात पाहणार आहोत. पुढचं सगळ्यांना आपल्याला माहीत असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितांच्या उद्धारासाठी केलेली चळवळ असेल. वर्षानुवर्ष अन्याय सहन करणारा समाज या अन्यायातून बाहेर काढण्याचं काम किंवा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची संदेश असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महान कार्य आपण या प्रकरणात पाहणार आहोत, कशा पद्धतीने दलितांच्या उद्धारासाठी केलेली चळवळ असेल. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे महिलांविषयी त्यांनी केलेलं कार्य असेल. या प्रकरणात आपण त्यांनी केलेलं महिलांविषयीचं कार्य पाहणार आहोत. त्यानंतर असतील रामस्वामी नायकर, तामिळनाडूमध्ये, भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू या ठिकाणी दलितांच्या उद्धारासाठी सर्वात मोठं योगदान जर कोणी केलं असेल तर रामस्वामी नायकर यांच्या कालावधीमध्ये दलित उद्धारासाठी केलेलं त्यांचं सगळ्यात मोठं कार्य, तामिळनाडूमध्ये सगळ्यात मोठं दलित उद्धाराचं कार्य कोणी केलं असेल तर रामस्वामी यांनी केलं. त्यांच्याविषयीची माहिती आपण या प्रकरणात पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला माहीत असलेलं नाव आहे पुढचं महाराजा सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानिक असतील. आपण यापूर्वी पाहिलं आहे पेशव्याच्या काळात पहिल्या बाजीरावच्या कालावधीमध्ये अनेक सरदार घराणी उदयास आलेले आपण इतिहासात अभ्यासलेले आहे गेल्या प्रकरणात. ग्वाल्हेरचे शिंदे असतील, इंदूरचे होळकर असतील, नागपूरचे भोसले असतील आणि सयाजीराव गायकवाड यांचं घराणं कुठलं असेल तर बडोद्याचे गायकवाड असतील. महाराष्ट्रात जन्मलेले नाशिक जिल्ह्यामध्ये दत्तक घेतलेलं होतं सयाजीराव गायकवाड यांना. सरदार घराणे, गायकवाड घराण्यातील सर्वात मोठं योगदान, सर्वात महान कार्य केलेलं कोण असतील तर महाराजा सयाजीराव गायकवाड. अतिशय आधुनिक विचार असणारी ही व्यक्ती यांच्या हातून झालेलं महान कार्य असेल. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कालावधीमध्ये त्यांच्या संस्थानात, बडोदा संस्थानात त्यांनी सुरू केलेल्या अनेक सामाजिक चळवळी असतील, सुधारणा असतील, महिलांचं शिक्षण असेल, स्वतःच्या पैशाने बांधलेली कॉलेज असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, महिलांविषयी महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी अनेक प्रशिक्षण संस्था असतील किंवा भारतातील अनेकांना आर्थिक मदत करण्याचं काम कोणी केलं असेल महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा परदेशात शिक्षण घेण्यासाठी त्यांनी शिष्यवृत्ती, आर्थिक मदत केलेली होती. त्यांच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतात, विशेष करून बडोदा संस्थान, गुजरात असेल आणि महाराष्ट्र असेल, दलित सुधारणांविषयी त्यांनीसुद्धा महाराष्ट्रात अनेक संघटनांना मदत केलेली होती. मूळचे महाराष्ट्रातील असणारे हे घराणं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी केलेलं सर्वात मोठं कार्य असेल महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं. आणि शेवट आपण कोणाचा अभ्यास करणार आहोत या प्रकरणात? छत्रपती राजश्री शाहू महाराज, आपणा सर्वांना माहीत असलेली व्यक्तिमत्व असेल. त्या कालावधीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राज्याचा किंवा संस्थानाचा खजिना सर्वसामान्य जनतेसाठी खुला करणारे राजे होते. राजश्री शाहू महाराज सर्वात लोकप्रिय असणारे कोल्हापूर गादीमधील, कोल्हापूर घराण्यातील सर्वात लोकप्रिय किंवा सर्वात जास्त जनतेची कामं, जनतेसाठी जनतेसाठी संस्थानाचा उपयोग करणारे, राधानगरी धरण बांधणे असेल किंवा 1902 साली भारतात पहिल्यांदा दलितांना आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल, वस्तुनिष्ठसाठी आपण पुढं पाहणार आहोत. सर्वात अगोदर भारतात संस्थानामध्ये, आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये दलितांसाठी त्यांनी आरक्षण दिलेलं होतं 1902 साली. भारतात एकमेव राजा असतील की ज्यांनी आधुनिक विचारसरणी ठेवून 1902 साली आपल्या संस्थानामध्ये अशा पद्धतीने दलितांसाठी राखीव जागा आरक्षण ठेवलेलं होतं.
किंवा त्यांच्या कालावधीमध्ये शिक्षणाविषयी केलेल्या त्यांनी सुधारणा असतील किंवा पारंपरिक शिक्षण सोडून आधुनिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी केलेली चळवळ असेल किंवा जास्तीत जास्त तिजोरी खजिना असेल, सर्वसामान्य जनतेसाठी खर्च करणारे राजे होते. महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न किंवा ज्याला आपण तिजोरी म्हणतो, खजिना म्हणतो, सर्वसामान्य जनतेसाठी कोणी खर्च केला असेल तर या दोन महान व्यक्तींनी. शाहू महाराजांबद्दल आपल्यालाही माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रोत्साहन देण्याचं, आर्थिक मदत देण्याचं काम कोणी केलं असेल? शाहू महाराजांनी केलं. माणगावच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी संपूर्ण भारतातील दलितांचं नेतृत्व करा असं प्रोत्साहन देऊन त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतातील दलितांच्या उद्धारासाठी चळवळ उभी केली. म्हणजे शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये डॉक्टर आंबेडकर असतील किंवा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक असतील भाऊराव पाटील, यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते केलं छत्रपती शाहू महाराजांनी. म्हणजे या प्रकरणामध्ये आपण छत्रपती शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, रामस्वामी नायनार असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, डॉक्टर भांडारकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन राय, या सर्व आधुनिक विचारसरणीच्या की ज्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं. वर्षानुवर्ष अंधारात, सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या अंधारात चाचपडत असणारा समाज असेल, या समाजाला दिशा दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर या प्रकरणात जे आपण पाहणार आहोत त्या सर्व सामाजिक सुधारणावादी नेत्याने असेल, समाजसुधारक असतील. महाराष्ट्रात तर अनेक समाजसुधारक झाले. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा राजाराम मोहन राय यांचा आदर्श घेऊन महर्षी धोंडो केशव कर्वे असतील. महाराष्ट्रातील पहिलं भारतरत्न कोणाला मिळालं असेल तर महर्षी धोंडो केशव कर्वे असतील. त्यांनी सुरू केलेली विधवा पुनर्विवाहाची चळवळ असेल. म्हणजे बंगाल प्रांतानंतर सर्वात जास्त महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक झाले की ज्यांनी समाजाचा रोषपत करून, आज आपल्याला या सर्व साध्या सोप्या गोष्टी वाटतात, परंतु 19व्या शतकाच्या सुरुवातीला या सर्व गोष्टी करणे म्हणजे समाजातून बहिष्कृत होण्याची भीती होती आणि अनेक समाजसुधारकांना समाजाने अशा पद्धतीने बहिष्कृत केलेलं होतं. समाजाच्या किंवा धर्माच्या विरोधात वागताय म्हणून, धर्माच्या विरोधात चाललाय म्हणून अनेक समाजसुधारकांना समाजाने असेल, स्वतःच्या जातीने असेल, काय केलेलं होतं? वाळीत टाकण्याचं काम केलेलं होतं. आणि हे सर्व समाजसुधारक एवढा विरोध असूनसुद्धा महर्षी धोंडो केशव कर्वेंना तर घरातून हाकलून दिलेलं होतं. गावात गेल्यानंतर गावानंसुद्धा वाळीत टाकलेलं होतं. किंवा राजाराम मोहन राय असतील, ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले, परंतु सनातनी विचारांच्या विरोधात वागतोय म्हणून घरच्यांनी सुद्धा त्यांना बहिष्कृत केलेलं होतं. शेवटपर्यंत घरच्यांनी त्यांना विरोधच केला होता. कारण पूर्वीपासून चालत आलेले रीतिरिवाज असतील, रूढी परंपरा असतील, यांना विरोध करण्याचं काम कोणी केलं होतं? या सर्व समाजसुधारकांनी. आणि समाजाला हे मान्य होण्यासारखं नव्हतं. आधुनिक शिक्षण असेल, जातीभेद न पाळणे असेल, लिंगभेद न पाळणे असेल, कारण वर्षानुवर्ष समाजावर अशा चालीरीतीचा पगडा इतका होता की धर्माच्या विरोधात गेलं तर देव कोप करेल, देव आपल्यावर नाराज होईल आणि त्याचे भोग असतील, ते नुकसान आपल्याला सहन करावं लागेल, आपल्या पुढच्या पिढीला सहन करावं लागेल. अशा पद्धतीची सामाजिक, ज्याला आपण काय म्हणतो, सामाजिकदृष्ट्या पगडा होता धर्माचा इतक्या मोठ्या प्रमाणात की कुठल्याही गोष्टीला धर्माशी जोडल्यामुळे वर्षानुवर्ष, हजारो वर्ष
धर्माची भीती दाखवल्यामुळे समाज अशा गोष्टीच्या विरोधात, चुकीच्या गोष्टी आहेत माहीत असूनसुद्धा त्यामध्ये बदल करण्यास समाज तयार नव्हता. आणि हे सर्व बदल फक्त सांगून नाही तर स्वतः पुढाकार घेऊन समाजात बदल घडवून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आत्ता आपण जी सर्व नावं घेतली त्या समाजसुधारकांनी केली. आणि त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. समाजाच्या विरोधात गेल्यामुळे समाजाने त्यांना वाळीत टाकलेलं असेल, समाजाने त्यांना बहिष्कृत केलं असेल. काय जणांवर सामाजिक सुधारकांवर हल्लेसुद्धा केले समाजाने, आपल्याला माहीत असते. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आणि या सर्व समाजसुधारकांना समाज सुधारक होण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरली असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतात सुरू झालेलं आधुनिक शिक्षण. आणि भारतात आधुनिक शिक्षण सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केलं राजा राममोहन राय. राजा राममोहन राय यांनी इंग्रजांना माझ्या भारतीय तरुणांना आधुनिक शिक्षण मिळालंच पाहिजे यासाठी हट्ट धरला, चळवळ सुरू केली. आणि पूर्वी कुठलं शिक्षण होतं? धार्मिक शिक्षण होतं. प्राचीन कालावधीपासून आपल्याला माहीत आहे भारतात धार्मिक शिक्षण सुरू होतं. धार्मिक म्हणजे मंदिरामध्ये सुरू असलेलं शिक्षण असेल. भारतातील पवित्र धार्मिक स्थळं ज्या ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी अशा पद्धतीने अध्ययन अध्यापनाचं काम चालायचं. म्हणजे अजूनसुद्धा आपल्याला माहीत आहे की काशी असेल, मथुरा असेल किंवा महाराष्ट्रातील वाई असेल, नाशिक असेल, म्हणजे धार्मिक दृष्टीने जी हिंदूंची पवित्र धार्मिक स्थळं होती त्याच ठिकाणी मंदिराच्या बाजूला अशा पद्धतीच्या धर्मशाळा चालत असत. आणि या धर्मशाळेमध्ये धार्मिक शिक्षणासाठी मुलं नेऊन सोडली जात असेल. म्हणजे मुलाला शिक्षण घेण्यासाठी अशा पद्धतीने धर्मशाळेमध्ये ठेवलं जायचं. आणि त्या ठिकाणी कुठलं शिक्षण मिळायचं? संस्कृतमध्ये असलेलं शिक्षण असेल, धार्मिक शिक्षण दिलं जायचं पूर्वीपासून. मुस्लिम राजवट सुरू झाल्यानंतर 12व्या शतकाच्या नंतर भारतात मुस्लिमांसाठी कोणतं शिक्षण सुरू झालं? मशिदीमध्ये सुरू झालेलं शिक्षण असेल. मुस्लिम तरुणांसाठी किंवा मुस्लिम मुलांसाठी मदरसा ज्याला म्हटलं जातं, मशिदीच्या शेजारी असणारी धर्मशाळा, मदरसा असं म्हटलं जायचं. या मदरसामध्ये हे शिक्षण दिलं जायचं. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन धर्माच्या विद्यार्थ्यांना कुठलं शिक्षण दिलं जायचं? आधुनिक शिक्षण दिलं जात नव्हतं. पूर्वीपासून चालत आलेलं हिंदू धर्माचं शिक्षण हे संस्कृतमधून दिलं जायचं आणि मुस्लिम धर्माचं शिक्षण हे पारसी भाषा असेल किंवा उर्दू भाषा असेल, या दोन भाषेमधून दिलं जायचं. आणि पारंपरिक शिक्षण असल्यामुळे आधुनिक विचारांची कोणतीही माहिती या कालावधीमध्ये तरुणांना, विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळालंच पाहिजे आणि तेही इंग्रजी भाषेमध्ये मिळालं पाहिजे याची पहिल्यांदा मागणी कोणी केली असेल? फक्त मागणीच नाही तर त्यामध्ये त्यांनी यशस्वी होऊन दाखवलं. ते होते आधुनिक भारताचे जनक असतील राजा राममोहन राय. आणि त्यांच्यामुळेच आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण सुरू केलं. वर्षाला 1,00,000 रुपये जे पारंपरिक शिक्षणावर ब्रिटिश खर्च करायचे, ईस्ट इंडिया कंपनी, ते राजा राममोहन राय यांच्या मागणीनंतर 1,00,000 रुपये आधुनिक इंग्रजी शास्त्र असेल, इंग्रजी असेल, या शिक्षणासाठी ब्रिटिश आता खर्च करू लागले. आणि भारतात पहिल्यांदा इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केलं असेल, ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव जर विचारलं तर लक्षात राहू द्या, लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉलेच्या कालावधीमध्ये भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. आणि अशा पद्धतीने समाजसुधारकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. परंतु त्यापूर्वी समाजसुधारक निर्माण होण्यासाठी कशा पद्धतीचं वातावरण असेल किंवा कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. आता जी नावं आपण मागाशी घेतली ते सर्व इंग्रजी शिक्षण घेतलेले लोक होते.
आणि इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळे त्यांना आजच्या घडीला त्या कालावधीमध्ये जगात कसं चाललेलं आहे, जगाच्या पाठीवरील इतर देशामध्ये काय चाललं आहे, इतर देशामध्ये कशा पद्धतीच्या सुधारणा झाल्यात, कशा पद्धतीने युरोपियन खंडामध्ये वेगवेगळे शोध लागलेले आहेत, औद्योगिक क्रांती झालेली आहे, आणि आपला भारतीय मात्र धर्माच्या नावाखाली आघोरी कृत्य करण्यामध्येच दंग आहे. अनेक रूढी परंपराला चिटकून बसलेला आहे. आणि या सर्व गोष्टी, जातीभेद असेल, लिंगभेद असेल, महिलांना शिक्षणापासून वंचितपणा असेल, महिलांना किंवा स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती, सामाजिकदृष्ट्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्याला परवानगी नव्हती, स्त्रियांना आणि दलितांना दुय्यम वागणूक दिली जात होती. सर्वात जास्त अन्याय अत्याचार कोणावर होत असतील तर दलित आणि सर्व स्त्रिया असतील. मोठ्या प्रमाणात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अशा पद्धतीचा होता, किंवा दलितांकडे पाहण्याचा असेल, वर्षानुवर्ष दलितांवर अन्याय अत्याचार चालत होता. आणि हे सर्व बंद करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या सर्व समाजसुधारकांनी केलं. आणि समाजसुधारक निर्माण होण्याला मागाशी सांगितल्याप्रमाणे कोणती गोष्ट कारणीभूत ठरली असेल तर ती होती ब्रिटिशांचं भारतात सुरू झालेलं आधुनिक शिक्षण असेल. आधुनिक शिक्षण भारतात सुरू झालं नसतं तर समाजसुधारकच घडले नसते. कारण समाजसुधारकांना इंग्रजी शिक्षण मिळालं नसतं तर तरुण वयामध्ये या समाजसुधारकांनी सामाजिक सुधारणांची चळवळ हाती घेतली नसती. आणि अशा पद्धतीने सामाजिक व धार्मिक सुधारणा होण्यास कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ते आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.